पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्याच दिवशी हाय व्होल्टेज प्रचार। मांजरे येथील मांजराई देवीच्या मंदिरात प्रचाराचा अधिकृत नारळ फुटला। पहा सविस्तर। देव आणि देव दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं होतं। त्या समुद्र मंथनातून त्यांनी मोती जे अमृत शोधून घेतलं आणि दैत्याच्यासाठी त्यांना बाकीचं केलं। तसं ही निवडणूक अशी आहे। आता हे जे आहे घड्याळ आणि तुतारी एकत्र झाल्यामुळं आता मला मिळलेल्या मताधिक्यापेक्षा जास्ती मताधिक्य निश्चित मिळेल असा मी विश्वास बाळगतो। या ठिकाणी आपण घड्याळाच्या चारही चिन्हापुढचं बटन दाबून या उमेदवारांना मोठ्या संख्येनं विजयी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो। मी अजितला पण सांगितलं होतं, तुला जर बंडखोरी, माझ्या मोठ्या भावाला ते पटलं नाही, तू जर बंडखोरी करणार असेल तर मी तुझ्या बरोबर अजिबात नाही। तुला तिकीट मिळालं तर मी जीव तोडून तुझं काम करेल। कारण 40 वर्ष आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, तदनंतर आमच्या सुप्रियाताई, बापूंना सगळा इतिहास माहिती आहे, अजित दादा, या सगळ्या पवार घराण्याचा एवढा विश्वास आपल्या कुटुंबावर आहे, आपल्या गावावर आहे। हे सगळे लोक आपल्या घरी येऊन गेलेले आहेत आणि त्याच्या सत्तेला तडा जाऊन देणं हे माझ्या बुद्धीला पटणार नाही। आणि सुदैवानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही आपल्या ज्यावेळेस मनोमिलन झालं आणि तुम्हा 4 जणांना उमेदवारी दिली, मी पक्षाचंही मनापासून आभार मानतो। अजित भाई, खरं सांगतो, तुझं तर काय ओके, तू निवडून आला का तुझे मी तुला शब्द देतो इथं। नागरिकांना विनंती आहे, सर्वांनी या चारही घड्याळाच्या बटन समोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, हीच विनंती तुम्हाला करतो। आबा, तुम्ही मी एकत्र राहिलोय, तुम्हाला विजय करेपर्यंत आबा मी तुमच्या सोबत राहील हा शब्द मयूर गरजेचा आहे। त्यामध्ये कसली चिंता बाळगू नका, तुमचा विजय पक्का आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे। मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राहील, याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही। आम्ही सर्व असेल आणि यांना भरघोस मताने निवडून आणल। जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी। त्या ठिकाणी आम्ही एकच सांगतो, आमच्या गावात जेवढे उपसरपंच सरपंच झाल्या त्यापैकी 90% आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी। तर ही 4 उमेदवार त्या ठिकाणी निवडून गेले म्हणजे आम्हीच निवडून गेल्यासारखं आहे। परंतु अण्णा ह्या ठिकाणी राष्ट्रवादी खरं एवढ्या 10-15 महिन्यामध्ये जर 4 गावात जर पोहोचवली असेल ते अजितदादा घुलेंनी या ठिकाणी पोहोचवलेली आहे। आता मी त्यांच्या वडिलांच्या वयाचा आहे, तो अत्यंत होतकरू मुलगा। त्याचप्रमाणे आमचे अण्णाभाऊ दारवडकर असतील, आमच्या तुपेताई असतील, आमच्या जितेंद्र कांबळेच्या पत्नी असतील, ते आमच्या सासवडीच्या आहेत। त्याच्यामुळे या ठिकाणी नातं गोतं न समजता सगळ्यांनी 4ही घड्याळा या ठिकाणी बटन दाबायचं। कोणी काय सांगू, अजित म्हणलं तर कोणी त्याला हरवू शकत नाही। पुरुषोत्तम म्हणलं तर विष्णूचं नाव आहे, शिवानी हे दुर्गेचं नाव आहे आणि जोशीला हे यांना सगळ्यांना जोश देण्याची शक्ती। मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आता तुमचा सगळ्यांचा निवडून आली जबाबदारी माझी आहे। मांजरी बुद्रुक मांजराई मंदिरे येथे प्रभाग क्रमांक 15चे जेवढे काही पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांच्या प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ ह्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय चेतनदादा तुपे पाटील, माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय सुरेशअण्णा घुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे सभासद, पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेते सगळे उपस्थित राहून त्यांच्या उपस्थितीमध्ये हा नारळ फुटला। त्याचबरोबर भव्य संख्येने इथे तुम्ही पाहिलं, खूप मोठ्या संख्येने मतदार बंधू आणि भगिनी इथे उपस्थित होत्या। आज हे वातावरण पाहून कुठेतरी आमच्या या पॅनलचा विजय निश्चित झाला आहे असं कुठेतरी वाटतंय। परंतु पुढच्या अजून 10 दिवस जाणे बाकी आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपण 10 दिवस चांगल्या पद्धतीचा प्रचार करायचा आहे, पक्षाची धोरणे, आमच्या सगळ्यांचं विजन लोकांसमोर पुढे ठेवायचं आहे आणि 10 दिवस चांगल्या पद्धतीचा प्रचार करून पक्षाचं नाव त्याचबरोबर आमचं विजन व्यवस्थित पुढे ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून भारावून न जाता सगळ्यांना विजयी करायचं आहे। 16 तारखेला 100% गुलाल आमच्या पक्षाचा असेल।